हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तसेच नमस्कार मित्रांनो, मी लकी राठोड ताकदनं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तो गाईज, आता सकाळचे वाजून राहिले 11 आणि 11 वाजता भाई मी मस्त तयारी करून निघून राहिलो. आपल्या अमृतीमध्ये प्रदीप मिश्रा यांचं महाशिवपुराण कथा ही सुरू झालेली आहे. आणि मी ऐकलं की काल कमीत कमी 3 ते 4 लाख पब्लिक तिथे होती. तर मी हे सगळं कवर करण्यासाठी आज तिथे चाललो आणि तिचा माहोल कसा आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण कवर करू. आणि मेन म्हणजे प्रदीप मिश्रा यांना कवर करणं तर पॉसिबल नाही. पूर्ण मंडप भरला राहीन भाई. आणि एवढा मंडप भरला राहिल्यावर कसं काय दिसणार आहे ते. आणि आपल्या पैसे ब्लॉगिंगसाठी एवढा खास मोबाईल आहे नाही. सॅमसंग S23 अल्ट्रा पाहिजेसाठी पूर्ण 100 झूम करायसाठी. तर मित्रांनो, मी निघून राहिलो आता मस्त तयारी करून प्रदीप मिश्रा आणि तिची पूर्ण जे काय काय तिथं पूर्ण गर्दी दाखवण्यासाठी. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, आपण माहोल करू भाई. लाईव्ह चालू आहे, लाईव्ह इथून गाडीचा ट्रॅफिकवाले पाहून घे. अबे पास्ता आणली नाही आपण. पुलावरून जाते इकडून बी रस्ता पॅक आहे पूर्ण. त्या साईडने बी रस्ता पॅक आहे, इकडून रस्ता पॅक आहे. हो, आता जुगाडलो अंदर जासाठी काही ना काही. हे तर बाहेर झाला. तो गाईज, फायनली आम्ही ना गाडी लावली कशी तरी जुगाड करून. चारी एकूण पूर्ण रस्ते पॅक आहे. आता कोणाच्या तरी घराच्या समोर आम्ही गाडी लावली आहे आणि त्याला सांगितलं भाई आम्ही येईपर्यंत थोडं गाडीचं प्रोटेक्शन ठेवजो, लक्ष ठेवजो. तर भाई आता आम्ही चाललो श्री 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 प्रदीपजी मिश्रा. तर आता आम्ही चाललो त्यांना ते भेटायला. काल खूप सारी पब्लिक आली होती. 3 ते 4 लाख पब्लिक होती. 4.5. तर भाई आता पैदल निघून राहिलो. इथून 3 किलोमीटर म्हणते, आणखी माहीत नाही आम्हाला अंदाज समोर किती. अमरावतीमध्ये पहिल्यांदा आपल्या श्री 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 प्रदीपजी मिश्रा यांची एंट्री झालेली आहे. आगमन केलेलं आहे त्यांनी. आणि आपण हा ब्लॉग पूर्ण त्यांच्यावर बनवणार आहे. हो, आता माहोल तिथे गेल्यावर कसा आहे तर चला मग मित्रांनो आपल्यासोबत. जय श्री मिश्राजी, हर हर महादेव. पाहून घ्या मित्रांनो, गाड्या पाहून घ्या कशा रोडावर लागल्या हायवेवर. अजून तर आम्ही आलोच नाही. बम गाड्या लागल्या, बम लोक आले. तर भाई आम्ही आता निघालो मेन गेट मधून आतमध्ये जासाठी. रस्त्यानं पाहू शकता गर्दी. काही जण तर आतमध्ये जाऊन बसलेले आहे. तर भाई आम्ही दोघांना लावला भंडारा. आता चाललो मी आतमध्ये. किती किलोमीटर काय माहिती. चला थकून गेलो आम्ही. छत्री नाही, 2 किलोमीटर चालत आलो आपण. आता छत्री तलावर पोहोचलो मी फायनली. बॅगने दाखवतो तुम्हाला मी. हे पाहून घ्या छत्री तला. किती दूर आहे आणखी. मला वाटलं एवढाच कुठतरी बसवलं छत्री तलावर. काहीच आम्हाला बी इथे बिझनेस लावायला पुरलं असतं, पण आम्ही लावलं नाही. माहीत नव्हतं आम्हाला. लाईफ धंदा झाला असता बाकी. चारी इकडे स्टॉल लावलेले आहे मस्त खाण्यापिण्यासाठी. पाण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय, नाश्त्याची सोय, सगळ्या गोष्टीची सोय केली आहे इथं. बिझनेस लावायला पुरत होता आम्हाला. पण 3-4 दिवस सुट्ट्या मारल्या असत्या, जॉबवरून रिझाईन दिली असते. थकलो यार मी. तलाव वगैरे नदी. मित्रांनो, इथं जागेवर भोंगे लावलेले आहे. SBL अकोडून आले काय. ये जो हमारे सामने जो अंकल चल रहे वो अकोट से आए हुए हैं. और गाड़ी उधर लगे उन्होंने. बहुत दूर से यहाँ पे पब्लिक आई हुई है महाराज के दर्शन के लिए. काय जे 3rd नंबरच्या फ्लेक्स पर आलो आता आम्ही. 200 मीटरवर आलो आता आम्ही. हे 200 मीटरवर 3रा फ्लेक्स आहे.
पहिला आपल्या तिथे एंट्रीवर होता, सेकंड नंबर दुसऱ्या ठिकाणी होता, आता थर्ड आहे. आणखी किती वेळ आहे काय माहिती, समोर आले 3-4 किलोमीटर आहे वाटते बाकी. इथपर्यंत आलो आपण आता. आणि साला मालखेडवर नेते काय माहिती तिथं लय दूर आलो तरी पण आपण चालत 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 चालत. काल कोण आलता मग? काल कोण आला होता? काल मी आलो. काल अच्छा काल हा का एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आला होता ना. आज फडणवीस आला, आज फडणवीस आले. आणि पाहिजे ना भाई, या रोडनं लाईट नव्हती कधी, आता या रोडनं लाईट वाईट लागलेलं आहे. डेव्हलपर चालू आहे एकदम. महाराज प्रदीप मिश्रानं एक काम चांगलं केलं, लाईट लावून ठेवले. चलते रहो. मागं बी पब्लिक पाहून घ्या आपल्या किती जण. थकून गेलो यार आम्ही. किती किलोमीटर आलो? 5-6 किलोमीटर आलो मार्केटमध्ये येते का. तर भाई आम्ही आणखी 3च्या समोर आलो, 3 किलोमीटर समोर. मग कमी 5 किलोमीटर आलो आणखी आम्ही. अजून काही ते ॲड्रेस आलंच नाही. अरे घेतला ट्रे महाराज. गाइस ये है तीसरा गेट. रामलला मंदिर अयोध्या में श्री राम अजून आम्ही पोहोचलो नाही आहे. पवित्र मिट्टी कलश में भरकर मुख्य पुजारी श्री सत्येंद्र दास महाराज एम्बुलेंस भी सेवा है. राज्य के माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, माननीय उप मुख्यमंत्री श्री बुड्ढे के बाल मित्रांनो वाईफ पहा वाईफ. टेकड्या टाकड्या मस्त इकडं, वातावरण लई बढिया इकडचं. पण गर्दी त्यात नाही, एक नंबर वाईफ येऊन राहिली सध्या. चालता चालता जंगल सफर करून फ्रीमध्ये आहे का? पाहून घ्या मस्त टेकडा इथं बढ्या मोठा, एक नंबर. मित्रांनो काही लोक इथं चालू थकले आहे. आम्ही पण थकलो आहे. आता 5 किलोमीटर आतमध्ये आलो आम्ही, अजून बी पोहोचलो नाही आहे. आणि वाईफ पाहून घ्या इकडं मस्त टेकड्या टाकडे बढे एक नंबर. काय माहिती यार. आणि मित्रांनो इथं ना आपले जे पब्लिक आहे ना ती खूप दूरून आलेली आहे. कोणी ते MP मधून, कोणी UP मधून, कोणी अकोटवरून, कोणी काय म्हणते कोणतं गाव होतं ते खांडवा कोट तर खांडवावरून बी आलेले काही लोक. थकलो भाई, दमून राहिला. इथपासून पोहोचू नाही शकलो. लवकर निघाले पाहिजे, आम्हाला पण निघालो आम्ही. अजून पोहोचलो नाही आम्ही फायनली. पोहोचलो रे भाई आम्ही फायनली. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो इथं. आणि तुम्हाला सांगतो आम्ही, हे छत्री तलापाशी नाही आहे, हे 5 किलोमीटर वर जावं लागतील की. स्कॅम झाला आमच्यासोबत. तर फायनली पोहोचलो आम्ही. चला आता तुम्हाला पूर्ण इथचं व्ह्यू दाखवतो बड्यापैकी, व्हिडिओमध्ये बनवून राहा. मित्रांनो इथं छोटीशी यात्रा भरलेली आहे मस्त बड्या, पाहून घ्या. दाखवतो मी, लय मोठी भरली आहे. जागा का मस्त पाहिली मी. लोक तर पाहिजे तिकडं भम आहे भयानक. मस्त यात्रा गित्रा इथं. गाईस थेपा इथं आणखी एक फ्लेक्स लागलेला आहे आणि त्याच्यावरती हनुमानजीचे पाय आहे वरती. आणि इथं हनुमानजीची मूर्ती स्थापन होणार आहे वरती समोर. थोडा झूम करून दाखवतो तुम्हाला मी. इथं होणार हनुमानजीची मूर्ती स्थापन, मोठीवाली 111 फूटची. या सगळे लोक इथं पब्लिक इथंच बसलेली आहे ऑलरेडी. आपण कुठं बसतात, अंदर तर जायला चान्स नाही आपल्याला. पब्लिक पाहून घ्या भाई इथं. चला थोडं अंदर घेऊन चालतो तुम्हाला. मित्रांनो अंदर घेऊन चालतो तुम्हाला, थोडंसं अंदर दाखवतो. काय माहिती अंदर आले चान्स भेटते की नाही भेटत, कारण की लई पब्लिक आली आहे. कमीत कमी 5-6 लाख जण झाले. मित्रांनो पाय एवढ्या उन्हात बसले लोक. छत्री बी आणली लोकांनी.
आपण विसरलो. हा हा पब्लिक पाहून घ्या मित्रांनो. इकडं तर काही गेलोच नाही आमकी. आता घेऊन चलतो इकडं. मैंने 70 रुपए की कुल्फी खिलाई. अब मैं बाबा को यहाँ प्रणाम करने के लिए आई हूँ. साथ में बहुत सारा सामान खिलाने का भी लाई. उसका कारण ये है 70 रुपए की जो मैंने कुल्फी खिलाई थी अकोला में, मेरे बाबा ने लाखों में मुझे दे दिया. इसलिए मैं फिर आ गया, वापस आ गई. एक बार वापस आके ला दो. श्री शिवाय, नमस्ते, प्रणाम. गुरु देगा, कैसे देगा वो जाने, उसके ऊपर. 108 अश्वमेध यज्ञ करें वो दे. अब 108 अश्वमेध यज्ञ कौन दे? सेवा करो. केवल 4 से 5 महीने का टाइम दिया डॉक्टर ने कि इससे ज्यादा इनकी जिंदगी नहीं. गुरुदेव बॉम्बे दिखाया तो उन्होंने कह दिया ये कैंसर तो पूरे शरीर में फैल चुका है, आप 2-3 महीने बस इनकी सेवा कर लीजिए, इससे ज्यादा कुछ भी नहीं. कोई दवाई, कोई कीमो, कुछ नहीं, आप इनकी सेवा. कह दिया कि हमारे पास रुद्राक्ष मिल जाता है तो हम उनसे ही वो रुद्राक्ष पैसे से खरीद कर लिया. हमारे गांव के लोगों ने कहा कि सीहोर में जो रुद्राक्ष मिलता है वो निःशुल्क मिलता है, फ्री में. पाणी वाटत चालू आहे मित्रांनो इथं. मित्रांनो आले हँडसम दिसून राहिला इथे आल्या बरोबर. तर भाई आम्हाला ते महाराज काही कोणते महाराज श्री श्री प्रदीपजी मिश्रा त्याला काही कव्हर करणं काही झालं नाही. एवढे सारे लोक आले, कमीत कमी 5-6 लाख लोक आहे इथं अवेलेबल. तर एवढ्या दुरून आम्हाला त्याला काही कॅप्चर करणं काही झालं नाही. आमच्याकडे पास पण आहे. दुरूनच आम्ही ना दुरूनच पाहिलं त्याला आणि दुरूनच झूम आउट केला. तुम्ही पाहून घेता त्या व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही मस्त घुमतो इथं, थोडंसं काही खातो भाई, आणखी तुम्हाला दाखवतो तिथं काय 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 नाही द्या. बनवून राहा व्हिडिओमध्ये भाई. पब्लिक भयानक आहे, भयानक पब्लिक. अरे भाई कोणी त्या छत्री आणते बसाले, छत्री घालून. कोणी उन्हात बसलाय, कोणी कुठं बसलाय, कोणी पाणीसाठी भांडणं करून राहिले. आम्हाला पाणी भेटलाय. मिनी हॉस्पिटल हॉस्पिटलची सेवा केलं इथं. एखादा एकदम सिरियस व्यक्ती वगैरे काही झाला तर तब्येत खराब झाली, ॲम्ब्युलन्स दे. ॲम्ब्युलन्स दे, ॲम्ब्युलन्स. आता पाऊंडरला आम्ही थोडी आमची खायची सुविधा काहीतरी खायला भेटला पाहिजे. नाश्ता नाश्ता दिसला. चला आता आम्ही नाश्ता करायला जातो. निःशुल्क नाश्ता होता इथं, ते संपला. आता आम्हाला काही भेटला नाही. आता दुसरीकडे पाहतो काही ना काही. यात्रा आहे बाई इथं. तर भाई आता आम्हाला भेटलं जेवण करायसाठी एक ठिकाण. महाप्रसाद वाटून राहिले वाटते इथं. जाऊन आता आम्ही जेवण करतो. दाखवतो तुम्हाला काय काय जेवणामध्ये, मेन्यूमध्ये. गर्दी पाहून घे भाव इथं. बॅक कॅमेरा ऑन करतो. इथं जेवण वाटत चालू आहे, म्हणजे महाप्रसाद चालू आहे इथं. लाईन तर लई मोठी आहे इथं. नेटवर्क हे गेलं मोबाईलच बघवा. जेवणासाठी गर्दी पाहून घ्या. काय या जेवणात आम्ही जेवणार आहे आता महाप्रसाद घेऊन.
पंडाल तर आहे एवढा मोठा, पण पंडालमध्ये लोक नाही आहे जेवण करायला. मित्रांनो इकडं आहे महाप्रसाद वाटप आणि इकडच्या साईडनं आहे भाई VIP लोकांसाठी बिझनेस ओपन केलेला आहे. इकडं आपल्याला सगळं काही खायला भेटते जे आपल्याला सिटीमध्ये भेटते. सिटीमध्ये खातो पाहून घ्या इथं. तसंच आतमध्ये आल्यानंतर जसा मेला भरला जातो तसा इथं सीन केलेला आहे, पाहून घ्या. चाय नाश्ता बिस्लरी कॉफी फॉफी सब मिलता है भाई यहाँ पे. यहाँ से दुकान चालू होती तो वहाँ तक दुकान शुरू रहती और इधर से दुकान स्टार्ट होती तो पूरा देख सकते हो गाइस आप. तर गाइस आता आम्ही इकडे आलो. इकडे पूर्ण खाण्यापिण्याची सोय केलेली आहे एकदम बढिया प्रोफेशनल. पैसा द्या आणि खा. पण आम्हाला वाटलं नव्हतं इथं असं पण ट्रेन म्हणून. आम्हाला वाटलं फक्त महाप्रसाद भेटन तर भाई घरी बा चुपचाप महाप्रसाद घेऊन. पण भाई इथं पूर्ण मेनू दिसून राहिला. इथं पैसे द्या मस्त खा इथं. काहीच बॉटलचे पैसे घेऊन राहिले इथं. छोटी मोठी आता ज्यूस प्यायला आलो. सेवा करने का प्रण लिया. आर्य भारती कांबळे परतवाडा उमा मिश्रा अकोला गोपाल भारद्वाज वैशाली जोशी अमरावती पोलीस. गाइस आम्ही फायनली वरती आलोय आणि इथं मूर्ती स्थापन होणार आहे हनुमानगडी. पाहून घ्या. अमरावती पोलीस चौकीत होते. आशा नक्करने राणा नागपूर लहान मुलांचे हात सोडू नका. आपापले दाग दागिने जपून ठेवा. लुटालाटी करू नका. तर गाईज फायनली मी घरी आलो. हालत पाहून घ्या कशी झाली. पूर्ण गर्दीने चपून चापून लई भयानक गर्दी होती. कमीत कमी 4 ते 5 लाख लोक तर आलेच होते. जास्त झाले 5 ते 6 लाख लोक तर आलेच आहे. आणि तुम्ही हे तर व्हिडिओमध्ये पाहूनच घेतला. तर भाई हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि ते भयानक गर्दी आहे. आणि ते आपलं काय म्हणते त्याला
छत्री तलावर नाही आहे ते, तिथून 6 किलोमीटर अंतर जावं लागते वरती चालत, पुरा पाला पडून जाते आणि पुरा डोकं भनभन करून राहिलं आता. ते लई दूर जावं लागते, 6 किलोमीटर चालत जावं लागते. छत्री तलावर तर नाही आहे, समोर 6 किलोमीटर आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय मित्रांनो.